आयुष्य वेचलं. पश्चिम घाट आणि कोकण या ठिकाणच्या पर्यावरणासंदर्भात त्यांनी खूप मोठं काम केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत पर्यावरण जपण्यासाठी, पर्यावरण वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि गाडगीळ अहवाल जो आला त्या गाडगीळ अहवालाच्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विशेषतः पश्चिम घाटातल्या वनस्पती आणि पुनर्जीवशास्त्रीय पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. या त्यांच्या कार्याबद्दल आपण सगळे खूप ऋणी आहोत त्यांच्याबद्दल. एक 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना आदरांजली. पर्यावरण संवर्धन मंडळ साताराच्या आपल्यापूर्वी कार्यक्रमांना गाडगीळ सर आपल्याकडे येऊन गेलेले होते, तर आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. तर मला वाटतं की आम्ही सर्वांच्यामध्ये श्रद्धांजली वाहत आहे. आजच्या या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना माझी शब्दसुमने वाहत आहे. डॉक्टर माधव गाडगीळ हे जागतिक दर्जाचे पर्यावरणवादी शास्त्रज्ञ होते, वनस्पती शास्त्रज्ञ. आपल्याला त्याचा अभिमान का वाटत आहे? कारण मराठीमध्ये त्यांनी पुष्कळसं वनस्पतीशास्त्र हे मराठीमध्ये आणले. सर्वसामान्य तळागाळातला आदिवासी, शेतमजूर किंवा रानावनात राबणारा शेतकरी याचं जीवन व उपजीविका सुसह्य होण्यासाठी पर्यावरणावर काम करणारे ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले ते एक शास्त्रज्ञ होते. त्यांचा आणि सातारचा संबंध फार जवळचा आलेला आहे. त्यांचे वडीलच या ठिकाणी माधव धनंजयराव गाडगीळ, त्यांची बहीण सातारमध्ये, त्यांचा परिस्पर्श या सातारला झालेला आहे. महादरे तलाव असेल, युक्तेश्वर असेल, कास पठारावरचं काम असेल, या सर्व गोष्टीशी त्यांचा संबंध आहे. आता माझा आणि त्यांचा एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. एक साधा सुद्धा स्पष्ट वक्तीपणा माणूस, की नेतेपणाच्या बाबूशाहीला न जुमानणारा असा हा स्पष्ट वक्ता, पर्यावरणवादी, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोणतीही सुधारणा व्हावी अशी अपेक्षा करणारा, कोणतीही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर व्हावे पण ते मानवी हिताला, मानवी जीवनाला चांगला होता असा स्पष्ट वक्तेपणा, मातीत पाय असणारा एक शास्त्रज्ञ होता. त्यांचं मोठेपण खूप आहे. त्यांना पुरस्कार अनंत खूप मिळाले असते. अगदी संयुक्त राष्ट्र संघाचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता. आपल्या भारत देशाचा पद्मभूषण असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले होते. पण ते कधीही एक ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून वावरले नाही. एक सर्वसामान्य, एक अभ्यासू संशोधक म्हणूनच ते शेवटपर्यंत वावरले. त्यांचा माझा थोडासा एक व्यक्ती म्हणून संबंध आला. माझा भाचा पुण्यामध्ये डॉक्टर मंदार दाता हा माझ्याकडे यायचा. शिक्षण घेत असताना माधव गाडगीळांशी त्यांचा संबंध आला आणि माधव गाडगीळ माझ्या घरी 2-3 वेळा येऊन गेलेले. श्रोत्री सरांना माहिती आहे, कासच्या पठाराच्या संदर्भात काम करण्यासाठी भर पावसात ते आलेले होते.
त्यावेळेस श्रोतेसरांच्या घरी जाण्याचा सुद्धा योग आला होता. त्यावेळेला त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केलं आणि कास्टबद्दलची आपली स्पष्ट मते मांडलेली होती. अगदी भर पावसात भिजून आल्यानंतर घरी मला चहा द्या इतका थोर शास्त्रज्ञ कधी असं वाटलं नाही त्याला की आपण एक सर्वसामान्य माणसाची, पण ते सर्वसामान्यांची त्यांची नाळ फार मजबूत होती. माझ्या घरी आले होते. माझ्या भाच्यामुळं मला खरं पर्यावरणाची थोडीशी ओढ निर्माण झाली आणि म्हणूनच या आपल्या सातारच्या पर्यावरण व निसर्ग संरक्षण या संस्थेशी माझं नाळ जोडली गेली. असा ज्येष्ठ शास्त्रज्ञ काळाकाळापर्यंत आपल्याला परत आपल्या भाषेमध्ये, आईच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये वनस्पतीबद्दल, पर्यावरणाबद्दल संशोधन इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला उलगडून दाखवणारा हा शास्त्रज्ञ आपल्यातून गेला. खरं म्हणजे पर्यावरण शास्त्राला फार मोठी हानी झालेली आहे. कारण डॉक्टर हेमा साने ह्या सुद्धा याच दरम्यान गेलेले आहेत आणि खरं म्हणजे त्यांचं मोठेपण कशात दिसत होतं. ते कितीही मोठ्या पदावर होते तरी त्यांनी भारतीय संविधानानुसार जे काही माणसाला मिळालेले जे हक्क आहेत ते हक्क नेहमीच मानव हितासाठी व त्यांच्याशी उपजीविकेसाठी व त्यांच्या हितासाठीच वापरले जावे अशा प्रकारचा आग्रह त्यांनी सरकारशी धरला. पण त्यात ते कितपत यशस्वी झाले, पण ते समाधानी होते. त्यांचं चरित्र यामध्ये जेव्हा त्याचं प्रकाशन होतं त्यावेळेला मी गेलेलो होतो. अगदी मी सामान्य असून सुद्धा त्यांनी मला खरं म्हणजे अशी पर्यावरणामध्ये काम करत जा किंवा अशी लोक जागृती करत जा किंवा तुमच्या परीने तुम्ही करत राहा असा संदेश खरं म्हणजे त्यावेळेला त्यांनी दिला. आणि आपल्याला शक्य आहे तेवढं आपण मानवहिताच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट करूया म्हणून मातीशी नाळ जोडलेल्या या महान बहुआयामी पर्यावरणवादी सर्वसामान्यांच्या नाळ असणारा या महान वनस्पती शास्त्रज्ञाला माझे कोटी कोटी प्रणाम. बद्दल सांगतो. त्यांचं आजवळ सातारचं, त्यांचे आजोबा आईचे वडील हे रावबहादूर काळे. रावबहादूर काळेने त्यांचा राहतावाडा त्यांना शाळेत दिलेला आहे आणि त्यांचा जो बंगला होता तिथं आम्ही राहतोय. तर त्यात आम्ही तिथं राहायचं कारण असं होतं की धनंजयराव गाडगे प्लॅनिंग कमिशन म्हणून ज्यावेळेस राजीनामधून आले त्यावेळेस त्यांना साताऱ्यात राहायचं होतं आणि त्यावेळेस त्या एरियात वस्तीच नव्हती. त्यामुळे त्यांनी सुचवलं की तुम्ही खाली राहा, आम्ही वरती राहतो. त्या ह्याच्यातनं आम्ही त्या बांगल्यात शिफ्ट झालो होतो. पण दुर्दैवानं ते पुण्यापर्यंत पोहोचू शकले नाही. ट्रेनमध्येच ते हार्ट अटॅकनं गेले, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. पण आम्ही जे तिथं राहिलो होतो, धनंजयराव गाडगे यांच्या मिसेस रविलाताई त्यांनी सांगितलं की आपलं ठरलंय त्याच्याप्रमाणे तुम्ही राहा तिथं, मी सातारा येऊन राहणार आहे काय दिवस. त्यामुळे त्या जवळजवळ त्यावेळेस महिनाभर येऊन राहिल्या. त्याच्यानंतर आम्ही तिथं कंटिन्यू झालो त्या बांगल्यात. त्या आदनामादनं यायच्या, राहायच्या तिथं. त्याच्यानंतर सुरुवातही यायच्या, त्या राहायच्या, आमच्याचकडं राहायच्या, आमच्याचकडे जेवायच्या, असं सगळं होतं. आणि माधवराव सुद्धा आले, आम्ही दादा म्हणतो माधव, तर ते आले तरी आमच्याकडे यायचे ते. त्यामुळं तसं आमचं ते फॅमिली रिलेशन असल्यामुळं आमच्या ते जास्त जवळ होतं. इव्हन त्यांच्या लग्नात सुद्धा मी आलो होतो. म्हणजे इतकं आम्ही जे जवळून बघितलं आहे. हे रावबहादूर काळे जे होते तर त्यांनी ऐक्य स्थापन केलं. ऐक्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पण होते ते, सातारचे नगराध्यक्ष होते आणि पहिले गव्हर्नमेंट लीडर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडर तेच होते. तर असे ते होते. त्यांच्या चरित्राच्या कॉपीज माझ्याकडे आहेत, कोणाला पाहिलं असलं तर मी देईल. त्यामुळं हे माधवदारांशी आमचा घरगुती संबंध होता, त्यामुळं आमचं नेहमी जाणं येणं बोलणं व्हायचं. तर अशा लोकांना काही या गोष्टी माहिती नाही, त्याची नाळ सातारला कशी जोडलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर कदाचित धनंजयराव गाडगे सातारला जर राहिले असते तर त्यांचं येणं सातारला जास्त झालं असतं, असंही घडलं असतं, पण तो योग नव्हता. तरी पण ते सातारला आले की हमखास यायचे, छोत्रीच्या आडी यायचे, माझ्याकडे यायचे. त्यामुळं ते वेगळं रिलेशन होतं. त्यांना जाण्यानं सर्वात म्हणजे मला वाईट वाटलं की ते घरात पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पायाचं ऑपरेशन आहे असं त्यांच्या मुलीनं मला सांगितलं. 4 दिवसांनी मी फोन केला. 4 दिवसांनी फोन केल्यानंतर मुलीनं काय उचललं नाही, म्हणून त्यांच्या नंबरला गेला. तर म्हटलं काय, तर म्हटलं आहे असं, आता तुला माहितीच आहे आमच्या घराण्यात कोण किती जगलं वगैरे सगळं. तर आता म्हटलं चिरनिद्राच. मी म्हणजे असं काय म्हणजे असं ऐकतोय असं मला झालं. आणि नंतर एक 10 दिवसात हे घडलंच. त्यामुळं सर्वांनाच वाईट वाटतंय, मलाही वाईट वाटतंय. तर या आठवणी तेवढं तुम्हाला सांगितलं, बाकी कार्य सांगतातच आहे तिथे. डॉक्टर गाडगे सर आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरं तर सर्व जगाची फार मोठी हानी झालेली आहे असं म्हटलं तर वापर ठरणार नाही. कारण पर्यावरणावर काम करणारी माणसं आणि पर्यावरणासाठी जगणारी माणसं ही फारच थोडी असतात. स्वतःसाठी न जगता समाजासाठी आपलं आयुष्य सर्वस्व समर्पित करणारी मंडळी असतात. त्यांचे आयुष्य मेणबत्तीसारखी जगणारी असतात. मेणबत्ती जशी जळत असते, स्वतःला चटके बसते आणि जगाला प्रकाशमान करते, पण त्याची असणारी किंमत आपल्याला कधी समजत नाही. किंमत ज्या वेळेला समजते त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. खरं तर सरांनी आत्ता सांगितलं की सातारचा असणारा, त्यांचा असणारा ऋणानुबंध, त्यांचा असणारा आजोळ राव बहादूर काळेंचा, मी परवाच कन्या शाळेमध्ये गेलो होतो, तिथं त्या संबंधाविषयी बोललेलो होतो की राव बहादूर काळेंचे सत्यभामा, आणि आता तिथं काळे मॅडम झालेले आहे. म्हणजे त्या काळे मॅडमनी पुन्हा ह्या काळे मॅडमच्या रूपामध्ये इथं स्त्री शिक्षणासाठी आलेले आहेत. त्या काही आवर्जून जाणवतं. धनंजयराव गाडगे आणि सुलोचना गाडगे यांच्या पोटी जन्मलेले डॉक्टर विठ्ठलराव गाडगे, प्रमिलाबाई गाडगे यांच्या पोटी जन्मलेले, सुलोचनाबाई त्यांच्या पत्नीचं नाव होतं, अशा पोटी जन्मलेले हे डॉक्टर माधवराव गाडगे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc केलेली होती. BSc त्यावेळेला एका विषय, शिवाजी विद्यापीठामध्ये एकाच विषयाची BSc असते, पण तिथं बॉटनी, झुलॉजी आणि केमिस्ट्री ही 3 विषय एकत्रित करून ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलेलं होतं. आणि त्यानंतर MSc इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं त्यांनी झुलॉजीची पदवी प्राप्त केली. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये PhD गणिताची घेतलेली होती. खरं तर गणित आणि तिथं सादर केलेले शोधनिबंध हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांना रुजू व्हावं म्हणून तिथल्या हार्वर्ड विद्यापीठामधल्या लोकांनी त्यांना निमंत्रित केलेलं होतं. काही काळ त्यांनी तिथं सेवा सुद्धा केली होती. पर्यावरणाच्या संदर्भात मांडलेले नियम आणि तिथे असणारी जैवविविधता, तिचे प्रजोत्पादन याच्या संदर्भातला त्यांचा असणारा पहिला लेख आणि त्या लेखाचं झालेलं कौतुक त्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यानुसार त्यांना तिथं नियुक्त करण्यासाठी सुद्धा त्यांना नेमणूक देण्याच्या संदर्भात विद्यापीठानं सांगितलं असताना सुद्धा मी माझ्या देशामध्ये जाणार, माझी जैवविविधता पाहणार, आणि या पद्धतीनंच त्यांनी इथं आलेले होते. खरं तर त्यांच्यावर अहवालाच्या संदर्भात आणि पश्चिम घाट म्हणजे 4 राज्यामध्ये जयराम रमेश ज्यावेळेला अध्यक्ष होते 2010 साली, म्हणजे जयराम रमेश परराष्ट्र मंत्री होते, म्हणजे याच्या पर्यावरणाचे मंत्री होती जयराम रमेश,
त्या पर्यावरणाच्या मंत्र्यांची आणि डॉक्टर माधवराव गाडगे यांची स्नेह होता आणि पर्यावरणाच्या आणि जयराम रमेश यांचा पश्चिम घाटाविषयी विशेष आदर होता आणि पश्चिम घाटाविषयी काम केलेले आपले असणारे डॉक्टर माधवराव गाडगे हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्याचं संवर्धन कसं करावं, ते कशा पद्धतीनं टिकून राहील या संबंधी एक शासकीय केंद्र शासनाची समिती नियुक्त केलेली होती आणि त्याचं अध्यक्ष आपल्या माधवराव गाडगे डॉक्टर सरांना केलेलं होतं. त्यांचा असणारा खरं तर वस्तुस्थिती 2010 पूर्वी 1971 सालापासून त्यांनी पश्चिम घाट पायाखाली घातलेला होता. म्हणजे एक गुजरातच्या बाउंड्रीपासून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ या पश्चिम भागात असणारी जैव विविधता आणि ती टिकावी, तिथल्या लोकांच्या मध्ये असणारे प्रश्न, तिथली असणारी जैव विविधता, हे सगळं त्यांनी अभ्यासलेलं होतं आणि पर्यावरण कसं वाचलं पाहिजे तिथल्या लोकांच्या बाबत त्यांनी मांडलेली मतं. खरं तर त्यांनी काम करत असताना त्यांनी जो अहवाल दिलेला होता ना, अहवाल शासनाकडे दिला तो 3 प्रकारचा अहवाल होता. त्यामध्ये अतिसंवेदनशील एरिया की जिथं माणसानं कधीच प्रवेश करू नये, हे जग सगळं प्राण्यांच्यासाठी आहे, जैवविविधतेसाठी आहे, आणि मध्यम आणि कमी पद्धतीचा संवेदनशील प्रदेश असा विभाग केलेला होता. आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी होत्या. सरांनी आता सांगितलं ना की माणूस आधी राहायला पाहिजे. तिथल्या पर्यावरणामध्येही असणारं पिरॅमिड आहे, म्हणजे जैवविविधतेचं पिरॅमिड आहे. तिथला असणारा, तिथं प्रत्येक असणारा प्राणी असू द्या, वृक्षवेली असू द्या, मनुष्य प्राणी असू द्या, या प्रत्येकाचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. समिती ज्या वेळेला प्रस्थापित झाली त्यावेळेला तिथे एक कलम घातलेलं होतं. मी त्या मुलाखतीमध्ये गाडगे सरांच्या मुलाखती एक वाचलेली होती, त्यामध्ये मला आढळतंय की त्यांनी सांगितलं होतं की 4ही राष्ट्राच्या प्रमुखांशी चर्चा करून आपला अहवाल आणि त्याची कार्याची दिशा निश्चित करावी असं त्यांना सूचित केलेलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं राज्याच्या प्रमुखापेक्षा मला तिथं त्या असणाऱ्या प्रदेशात राहणारी माणसं आहेत, तिथं असणारी जे लोक जी आहेत यांच्याशी चर्चा करायला जास्त आवडेल. मी प्रशासनाशी सुद्धा चर्चा करेन, राज्य सरकारशी चर्चा करेन, वेगवेगळ्या अभ्यासकाशी सुद्धा चर्चा करेन आणि माझा अहवाल मी सुस्पष्ट आणि कुणाच्याही नेतृत्वाखाली आणि याच्याखाली न थांबता मला जे स्पष्ट वाटतं ते मी वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन. पण खरं तर शासकीय अधिकारी असतात ना, खरं स्पष्ट आणि चांगलं बोललेलं या लोकांना कधीच आवडत नाही आणि अशा पद्धतीनं त्यांनी सादर केलेला अहवाल त्यांचा स्वीकारला गेला नाही. आयुष्यभर त्यांनी खऱ्या ज्यावेळेला केरळ 2018 साली केरळचा महापूर आला ना आणि अनेक लोक वाहून गेले, त्यावेळेला लोकांना जाणीव झाली की गाडगे सरांचा अहवाल खऱ्या अर्थाने घेतलाच पाहिजे. दर्डी ज्या वेळेला कोसळायला लागतात ना, त्यावेळेला मनुष्यहानी होती, जीवितहानी होती, जैवविविधता नष्ट होती, पूर येतात, त्यावेळेला गाडगे सरांचा अहवाल प्रकर्षानं घेतला पाहिजे याची जाणीव होती. खरं तर जे स्पष्टपणे या लोकांनी विकासाला त्यांचा कधी विरोध नव्हता, पण मनुष्यहानी करून जैवविविधता नष्ट करून विकास व्हावा हे त्यांचं कदापि त्यांचं म्हणणं नव्हतं आणि त्यामुळं तो प्रगतीच्या विरोधात अहवाल आहे म्हणून शासनानं जाहीर केलं. त्यांना फार वाईट वाटलं. आयुष्यभर ज्या जैवविविधतेसाठी आणि या इकोसिस्टीमसाठी आपण आयुष्य वेचलेलं आहे, त्या इकोसिस्टीम मधून मी दिलेला अहवाल स्वीकारला जात नाही हे त्यांच्या मनाला लागलेली खंत होती. परंतु काही दिवस त्यांनी मग वेबसाईटवर सुद्धा तो अहवाल ठेवलेला होता, पण शासनानं काही दिवसांनी वेबसाईटवर सुद्धा अहवाल बाजूला काढलेला होता. खरं तर लोकांना त्यांनी केलेलं काम, पर्यावरणाचं काम, पर्यावरण वाचावं म्हणून केलेलं काम, शेवटी मनुष्य वाचावा हाच त्यामागची भूमिका आहे ना. रानं जंगलं वाचली पाहिजे, वनं वाचली पाहिजे. या भूतलावर होणारे सगळे अवर्षणग्रस्त ज्या गोष्टी आहेत ना, याला कारणीभूत मनुष्यच असतो आणि मग याच्या संतुलनासाठी असा वृक्षासाठी झटणारा. सर म्हटले एक अग्रलेख पहा वाचला, मी सुद्धा अग्रलेख वाचला, बरं झालं गाडगे गेली. म्हणजे अग्रलेख लोकसत्तेनं लिहिलेला होता की आता तुम्ही अशा पद्धतीच्या पर्यावरणाच्या संदर्भात कोणत्याही विघातक गोष्टी केल्या ना तर गाडगे सर बोलायचे, प्रकर्षाने सांगायचे, हे करणं चुकीचं होतं. पण आता ते नाहीये. पण त्यांचे खऱ्या अर्थानं पर्यावरणावर प्रेम करणारे अनेक तुमच्यासारखी जी मंडळी आहेत ना, त्यांनी त्याचा अभ्यास करून पर्यावरणासाठी खऱ्या अर्थानं झटणं क्रमशील आहे असं मला वाटतं. आज त्यांनी दिलेला जो संदेश आहे, त्यांनी दिलेलं आयुष्य ज्याच्यासाठी वेचलेलं आहे ते निश्चित अर्थानं पर्यावरण वाचवून त्याला खऱ्या अर्थाची ती आदरांजली ठरेल असं म्हटलं जातं. सह्याद्री मला वाटते अनेक अभिलेखामधून अनेक लोकांनी चांगल्या सर म्हटले की 40-50 लोक होते, पण मी म्हणे पश्चिम महाराष्ट्रातली अनेक वृक्ष आणि झाडं हळहळली त्यांच्या जाण्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी झाडावर प्रेम केलं होतं, मनातल्या माणसांच्यावर प्रेम केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातली आज श्रोत्री सरांच्या सारखे रानवाटामधल्या त्यांच्या संबंधात लोकांना आणून
खरं तर आता आपण पश्चिम घाट वाचला पाहिजे. खरं तर नवीन महाबळेश्वर प्रकल्प भर केलं. मला पुरुषोत्तम शेठ सर मला म्हणायचे, सर तुम्ही कधी अभ्यास करताय, आता प्राचार्य झालाय, सेवानिवृत्त झालाय, कधीतरी ह्या तुमच्या साताऱ्यामध्ये जे घडते ते तुम्ही लिहिणार आहात का? हे येऊ घातलेलं नवीन महाबळेश्वर आणि नवीन जैवविविधता याच्या संदर्भात बोलणार आहात का? ज्या माणसाने म्हणजे अशी माणसं मग गाडगीळ सर असू द्या, यांच्यासारखी माणसं पर्यावरणाच्या पश्चिम घाटामध्ये आपल्या सातारा वाचला पाहिजे. खरं तर पर्यावरण वाचायचं असेल तर आमची असणारी जैवविविधता टिकली पाहिजे. ह्या रानवाटाच्या माध्यमातून सर आपण मला निश्चित अर्थानं आनंद यासाठी वाटतो की कधीतरी पेपरला मी वाचलं, कोणाची बातमी नव्हती पण पेपरला मी वाचलं की माधवराव गाडगीळ यांच्या संदर्भात या सातारामध्ये आमच्या श्री चिटणीस सरांचं तर हे असणारं सांस्कृतिक सभागृह आहे. म्हणजे कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन असू द्या किंवा विविध नेत्यांनी माणसांनी आयुष्य समर्पित केलेलं असू द्या, यांच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं हे सांस्कृतिक व्यासपीठ मला निश्चित अर्थानं या मंडळींना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. खरं तर माधवराव गाडगीळ आपल्यातून निघून गेले असले तरी सुद्धा त्यांनी निर्माण केलेली पुस्तकं असतील, साहित्य असतील, ते चांगले साहित्यिक होते, रसिक होते, संगीत ऐकणारे सुद्धा ते होते. म्हणजे नुसतंच पर्यावरणाचं काम करणार पुरोगामी, मगाशी कुणीतरी सर नानल सर म्हटले पुरोगामी आणि डावे आणि उजवे, अनेकांनी डाव्याने आणि उजव्याने त्यांचा जय जयकार सुद्धा केला, पण त्यांनी केलेली त्याने लिहिलेला अहवाल आहे ना, डाव्यानेही पाळला नाही उजव्यानेही पाळला नाही, निसर्गाचा ऱ्हास होत गेला. कारण त्यांना कंत्राटदारांना या शासनाला डाव्याला आणि उजव्याला सगळे कंत्राटदाराजवळ वाटतात. कधीतरी स्पष्ट बोलावं आणि स्पष्ट सांगावं अशी त्यांची मानसिकता होती. पण स्पष्टपणे ते मला मी हे केलेलं आहे अशा पद्धतीची त्यांना कधी असं वाटायचं नाही की मला मोठेपणी याच्या संदर्भात द्यावं. शांतपणे आपण मांडलेला अभ्यास ते सगळ्या जगांच्या पुढे ठेवलेला आहे. आज ते आपल्यामध्ये नाही. निश्चित अर्थानं आपण त्यांनी दिलेला वारसा आणि वसा जो आहे हे निसर्ग वाचवायचा, या पर्यावरण वाचवायचा. जर आपण या पद्धतीनं आपल्या परीनं थोडं जरी पर्यावरण वाचवलं तर निश्चित अर्थानं त्यांच्या कार्याला ही शांती मिळेल अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांच्या आत्म्यास शांती लावावी या निमित्तानं मी सातारकरांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले माधवराव गाडगीळ आपल्यात नाही हे वास्तव आहे. आणि हे वास्तव होताना त्यांची विकासाची परिभाषा आणि सत्तेवरचा कुठलाही पक्ष असेल आणि त्यांच्या भोवती आपण उपभोगात मग्न झालेले आपण समाज यांच्या भाषेत फरक पडतो. पण कधी त्यांना उद्विग्नता आली नाही. ते शेवटपर्यंत ते काम करत होते. कुठेही त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आणि हे काही करत नाहीत असंही कुठे नाही. त्यांचं ते काम करत राहिले. मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे की आपण सगळा निसर्ग ओरबाडतोय उपभोगाच्या नादामध्ये आणि जी उपभोगाची परिसीमा आणखी आणखी आणखी, तर आपण या बाबतीत इथे जमलेली मंडळी किती कमी असू देत जास्त असू देत ही मंडळी आपण काही विचार करणार नाही. आणि सर्वत्र आता मिनिमलिझमचं युग आलेलं आहे की कमीत कमी वापर करा, निसर्गाचा असेल वस्तूंचा असेल. तर ह्या बाबतीत मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर काही विचार केला आणि या अनिर्बंध उपभोगाला आपण जर थांबण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की ती खऱ्या अर्थाने यांच्याबद्दल आदर व्यक्त केल्यासारखा होईल. मला दुसरा एक मुद्दा सुचवायचा आहे की आता इथे काही मी सातारा नगर परिषदेवर टीका करत नाही, पण सातारा नगर परिषद म्हणजे ओला कचरा आणि प्लास्टिक वगैरे काही स्वतंत्रपणे गोळा करत नाही. वास्तविक तशा गाईडलाईन्स आहेत आणि ते करायला पाहिजे. तर साताऱ्यामध्ये एक सोहम कुलकर्णी म्हणून एक मुलगा आहे, तर तो दर महिन्याला दुसऱ्या रविवारी आपल्याकडे प्लास्टिक गोळा करायला येतो. आपण प्रत्येकाने जर असं ठरवलं की मी प्लास्टिक घंटागाडीत टाकणार, प्लास्टिक वेगळं करायला आणि तो तुमच्याकडे येऊ शकतो. साधारण आता 100 कुटुंब त्याच्या प्रवास सामील झालेले, तो MBA झालेला आहे. तर मला असं वाटतं की आपण जे काही श्रद्धांजली व्हायला जमलेलो तर नुसतं पर्यावरण जपूया असं न म्हणता काही कॉन्क्रीट निश्चित आपण जर कार्यक्रम आपल्या मनाशी ठरवला तर माझ्याकडे त्याचा नंबर आहे. आमच्याकडे आजच तो कचरा गोळा करून गेला आणि लोक आता अधिकाधिक वाढत आहेत. तर मला असं वाटतं की चिटणीस सरांनी आपल्याला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले केव्हाही, तर याच्यात एखादा चांगला निर्णय झाला तर ते त्यांना चांगली श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.
आदरणीय पर्यावरण कार्यकर्ते माधव घाडगे यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मित्र दिलीप कुमार डोंगरे याच्याबरोबर पश्चिम घाटविषयी मी 3 ते 4 फिल्म्स केलेले होते. त्यामध्ये एक फिल्म ताडोबावर होती आणि एक साधारणपणे 22 ते 25 मिनिटाची फिल्म ही संपूर्ण पश्चिम घाटाविषयीची होती. आणि त्यासाठी काही संदर्भ गोळा करण्यासाठी गाडगीळ सरांच्याकडे जाणं अभिमानश्री सोसायटीमध्ये हे अनेकदा घडलेलं होतं. आणि ही फिल्म करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेला जाणवलेली गोष्ट म्हणजे गवताच्या पात्यावर सुद्धा जीव लावून प्रेम करणारा माणूस म्हणजे गाडगीळ, अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व हे दिसलेलं होतं. साधारणपणे कोविडच्या आधी पुण्यामध्ये महापुराची मोठी आपत्ती आलेली होती. अनेक लोक वाहून गेलेले. सातारजी देशपांडे आपली ती पण त्याच्यामध्ये गेलेली होती. त्यानंतर 5 भागांमध्ये दैनिक प्रभासाठी मी पुण्यात आणि पर्यावरण, तिथलं अतिक्रमण, तिथं झालेली बेकायदा बांधकामं म्हणजे खडकवासल्याची भिंत ते बंड गार्डन या 27 किलोमीटरच्या भागामध्ये कमीत कमी 273 सोसायट्या या पूर रेषेमध्ये बांधकाम असलेल्या सोसायटी आहेत. त्या सगळ्याचा प्रश्न घेऊन गाडगीळांची आम्ही बोललेलो होतो. आणि त्यावेळेला म्हणजे महापालिका इतकी बनेल आहे पुण्याची की त्यांनी खडकवासल्याची पूररेषा, त्याची रेड लाईन, ब्ल्यू लाईन ही 4 वेळा बदलली आणि ते 4ही नकाशे उपलब्ध आहेत. म्हणजे इतक्या पद्धतीने मुळात पुण्यामध्ये एवढी होत असणारी आक्रमणं आणि पर्यावरणाच्या प्रश्नांची वाट लागली. ज्या वेळेला गाडगीळ सरांना मी भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं म्हात्रे खोलाजवळून जी मुठा नदी वाहते त्या नदीमध्ये आम्ही पोहायला जायचो आणि तिथलं पाणी आम्ही घरात पिण्यासाठी आणायचो. मेट्रोची जनजागृती, मेट्रो पुण्यात येणार की नाही याच्याविषयी जयराम रमेश बालगंधर्वमध्ये जनसुनावणीला आलेले होते आणि सगळे पर्यावरण कार्यकर्ते उभे राहिले आणि ते म्हणले हे पर्यावरणाचा ऱ्हास आहे, अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे वगैरे. जयराम रमेशने उभं राहून एक वाक्य सांगितलं, पुण्यामधून राहणारी मुळा या नदीचं पाणी तुम्ही ज्या दिवशी पिऊ शकाल घरात आणून त्या दिवशी पर्यावरणाबद्दल आपण बोलूया. आणि त्या सभेला गाडगीळ स्वतः उपस्थित होते. वेस्टर्न घाटची जी मीटिंग पुण्यामध्ये झाली होती, कास कोयना हे सगळं जागतिक वारशामध्ये जाणार, त्या बैठकीला वन खात्यातर्फे मीही हजर होतो. गाडगीळ होते, त्यानंतर आणखी बरेच नामांकित लोक होते. त्या प्रत्येक वेळेला गाडगीळांनी जो मुद्दा मांडलेला होता वेस्टर्न घाटचा, यांनी सांगितलं की वेस्टर्न घाटचा रिपोर्ट हा वेबसाईटवर टाकून सुद्धा तो नंतर गायब करण्यात आला. मी प्रवासासाठी त्यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं होतं. ते म्हणले होते की पश्चिम घाट हा संपूर्णपणे भारताच्या इकॉनॉमीचा कणा आहे आणि जोपर्यंत पश्चिम घाटाचं जतन होत नाही तोपर्यंत तुम्हाला इकॉनॉमी तुमची सुधारणार नाही. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं पश्चिम घाट वाचवायचा असेल तर सरकार बदललं पाहिजे. त्यावेळेला अर्थात काँग्रेसचं सरकार होतं, पण नंतर सरकार बदलून सुद्धा फार काही चित्र आशादायक आहे असं म्हणता येत नाही. कारण अरवली पर्वताचा ताजा विषय आपल्या सह्याद्रीसारखा तिकडं पेटलेला आहे. त्यामुळं एका हरपलेल्या पण त्यांच्या कामाने जीवित असलेल्या पर्यावरण कार्यकर्त्याला मी आपल्या सातारकरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. म्हणजे एखादी व्यक्ती माधव गाडगे असं ठरवलं असतं की मी केंद्रीय मिनिस्टर होणार
कारण असं मगापासून आपण जे बोलतोय ते धनंजयराव गाडगीळ सगळ्याला माहिती होते, आम्हाला कॉमर्सला होता. पण धनंजयराव गाडगिळांचे माधवराव गाडगीळ सुपुत्र आहे ते आम्हाला फार खुशी वाटतं. म्हणजे माणूस किती साधा असू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. आणि धनंजयराव गाडगिळांचं वजन, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण ही दोन व्यक्ती विशेषतः केंद्रीय लेवलला अतिशय मोठी घडली जात होती. त्या काळात जर माधवराव गाडगीळ ठरवलं असतं त्या धनंजयराव गाडगीळ ठरवलं असतं की माझ्या मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार, तर ते नक्की झाले असते. तेव्हा माणसं कुटुंब कसं स्वतःला वाहून घेतात त्याचं हे एक उदाहरण आहे. जे मी मध्यंतरी वाचत होतो, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बहिणीला विशेषतः एक मोठं पद पाहिजे होतं. तर नेहरू सुद्धा एवढे विचारी असून सुद्धा ते त्यावेळच्या राष्ट्रपतींना म्हटले होते की माझ्या बहिणीला हे पद पाहिजे. ते नाकारलं गेले बाब सोडून द्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये माधवराव गाडगीळ ज्या पद्धतीतून पर्यावरणाला वाहून घेतलं आणि जगामध्ये त्याचं नाव झालं की महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं नाव आहे. त्याचं कारण असं की ते पुण्यातला त्यांचा जन्म 1946 आणि त्यांचे गुरु वर्तक यांचा जन्म मोरचा 1925 साली जन्मले. वर्तक आणि त्यांची जोडी विशेषतः प्रसिद्ध होती. वर्तकांचा पुरेपूर फायदा त्यांनी करून घ्या. पण आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात की जी गोष्ट आपण आता सातारा जिल्ह्यासाठी मांडतो आहोत की पर्यावरण हे उद्योगासाठी उपयोगी आहे असं जे आपण म्हणतो, त्यांची खरी सुरुवात माधवराव गाडगीळ ज्या कालावधीमध्ये वन खातं 1 रुपया टन बांबू विकत होतं. त्यावेळेला बांबूचा भाव 15,000 रुपये टन होता आणि कुटीरोद्योग करणाऱ्यांना 15 रुपये ते 25 रुपये किलोनी बांबू विकत घ्यायला लागत होतं. आणि हे धोरण त्यांनी बदलायला लावलं. वन खात्यावर प्रचंड टीका केली आणि निदर्शनात आणून दिलं. आणि कुटीरोद्योग विशेषतः बांबूपासूनचा जो कुटीरोद्योग आहे त्याची सुरुवात ही विशेषतः माधवराव गाडगीळ केलेली आहे. ही बाब आपल्याला लक्षात माहीत नाही. म्हणजे पर्यावरण हे नुसतं पर्यावरण म्हणून ते बघत नव्हतं. पर्यावरणाचा माणसाच्या जगण्याशी असलेला संबंध त्यांनी आपल्या कर्तृत्वाने विशेषतः दाखवून दिलेला आहे. मगाशी सर म्हटले ते बरोबर आहे की त्याला जे पुरस्कार मिळालेले ते फार मोठे आहे. ते नोबेल पुरस्काराच्या बरोबरीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पण या पुरस्कारापेक्षा सुद्धा त्यांनी जे शेवटपर्यंत शाही जीवनशैली सोडली होती, जी पर्यावरणाशी निगडीत होती, ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. पश्चिम घाटाचं जगामध्ये जे काही आता पश्चिम घाट म्हणजे नुसतं पश्चिम घाट राहिलं नाही. पश्चिम घाटामधले जे किल्ले आहेत त्याला जो दर्जा मिळाला त्याच्या मागे सुद्धा हे एक महत्वाचं आपल्याला कारण दिसून येतं. मला असं वाटतं की सातारकर म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून काही वेगळे विचार केला पाहिजे. कारण सातारा जिल्ह्यात जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला सातारा पुणे दत्ततीर्थ असतील, त्याचबरोबर माधवराव गाडगीळ असतील, अशी जी वेगवेगळी व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वांनी मोठं काम केलेलं आहे. विशेषतः त्यांनी मांडलेला मुद्दा मला जो वाचण्यात आला असा की परदेशामध्ये विशेषतः आपल्यावर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं राज्य होतं आणि ब्रिटिशांकडे म्हणजे इंग्लंडमध्ये जमिनी ह्या मालकीच्या आहेत, फॉरेस्टच्या नाही. तर इथं आल्यानंतर ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की ह्या इथल्या जे जंगल आहे हे सामुदायिक आहे. त्यातून जंगलामधून रोजगार निर्माण केला जातो, त्यातून माणसाचं चिरकाट चालतो, म्हणून त्यांना खाजगीकरण करता येतो. म्हणून त्यांनी विशेषतः सरकारीकरण असते. परंतु सरकारीकरण झालं असतं तरी सुद्धा त्याच्यावर अवलंबून असणारी भारताची सगळी जी मंडळी ज्याला पुढच्या कालावधीमध्ये चोर ठरवलं गेलं, आणखी काय काय ठरवलं गेलं, त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं काम महत्वाचं आहे. हे नुसतं पर्यावरण नाही, पर्यावरण, उद्योग आणि माणसाला स्वाभिमानी जगण्यासाठीचं काम माधवराव गाडगीळांचं ते अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं की श्रोत्रिय असतील, म्हणजे मला त्यांच्याशी बघण्याचा योग आला. तसं मी म्हणतो यशवंतराव चव्हाणांना मी बघितलं, मी बोललो त्यांच्याशी, बोललो म्हणजे आपल्या गावाला बघितलं. किंवा मराठवाड्यामध्ये मी पहिली लावली होती 1980 साली, जेव्हा शालिनीताई पाटील त्यांच्या विरुद्ध उभ्या होत्या. त्या 50 मतांतरी यशवंतराव चव्हाण येणार आणि काहीतरी 51,000 मतांनी ते आलेच होत्या. किंवा आता जे वेलणकर आपण म्हटलं ते बरोबर आहे,
वेलणकर काल विशेषतः गाडगिळ्यांच्या ह्याच्यासाठी गेले, अंत्यदर्शनासाठी गेले. मला नांदगावकडे आठवण झाली. मी मुंबईला होतो आणि मला कळलं नांदगावकडे गेले म्हणून. मी ठाण्याला जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं, कारण चित्रपटासाठी त्यांनी केलेलं काम ते अतिशय मोठं होतं. तसं मला वाटतं की म्हणजे काल त्यांच्या अंत्यविधीला 40च लोक होती, पण त्यांनी असं कधी मनात आणलंच नाही की माझ्या अंत्यविधीला गर्दी असेल. त्यांनी नियोजन केलं असतं ते सुद्धा झालं असतं, खूप झालं असतं. त्यांनी तो विचार कायम त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. आणि हे बाजूला ठेवलेला विचार असताना पर्यावरण आता किती महत्त्वाचं होत चाललेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीतून तरी पर्यावरणासाठी मुंगीचं किंवा भर आपण टाकली पाहिजे. माधवराव गाडगीळ यांच्याबद्दल शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचं काम आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या वतीने करावं असं मला वाटतं. आमच्या शाळांमध्ये आपण त्यांची भाषण सोपे असतील, नाननगरे फडके असतील, आता सर जे बोलले ते मला त्यांचं नाव माहीत नाही, राजवाटाचे सचिव होते तुम्ही. हां पण छान चांगलं बोलला आपण सर. तर असं आपण केलं पाहिजे, थोडंसं ना काम केलं पाहिजे. जसं मला आता लक्षात आलंय की नागेवाडीची आपली एक शाळा आहे, कुशीला पुढं काही नाही, कुशीला पुढं डोंगर नाही, कुशी तिथं संपतं. त्यामुळे तिथं पर्यावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. पण आता या IT च्या माध्यमातून माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच जणांनी तिथं अख्खी डोंगर घेतलेले आहेत कुशी भागामध्ये. कुशी भागामध्ये डोंगर घेतलेल्यांची नावं एवढी मोठी आहे की ते हळूहळू दुसरा डोंगर कोकणात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे लिंबला IT पार्क म्हणा, ते मला असं वाटतं की किती एकर असेल त्याच्या कित्येक तरी पटीने लगेच ताबडतोब लोकांनी प्रायव्हेट IT पार्कची तयारी चालू केलेली आहे. आणि याचा पर्यावरणाला मोठा धोका आहे. त्यामुळं नक्की एक गोष्ट अशी आहे की सातारा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये पर्यावरणातून रोजगार यासाठी आपण काही कार्यशाळा घेता आल्या तर मला असं वाटतं त्यातनं आपण काही करू शकतो. तर माधवराव गाडगिळांना नक्की आपण एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करतो असं होईल असं मला विश्वास वाटतो. माधवराव गाडगिळांच्याबद्दल जागरूकपणे आपण वेगवेगळ्या माध्यमातून, आता इथं नलवडे आहे, प्रसाद चव्हाण गेलेच आहे, परंतु आपण सध्या 2 महिन्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात त्याची चित्रप्रदर्शन करू शकतो, त्याची स्पर्धा घेऊ शकतो. तर आपण काही छोट्या गोष्टी सातारामधून जर झाल्या तर त्याचा नक्की वेगळा उपयोग होईल असं मला वाटतं. मी विशेषतः लक्ष्मीपत संस्था, लोकमुद्रा शिक्षण संस्था, मसा या सगळ्यांच्या वतीनं माधवराव गाडगिळ यांना श्रद्धांजली अर्पण. सर्वप्रथम माधवराव गाडगिळ यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पत्रकाराच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर आमच्या मीडियाचं खूप मोठं नुकसान झालं. कारण हिंदू, मनोरमा असेल, टेलिग्राफ असेल, फ्री प्रेस जर्नल असेल, अनेक इंग्रजी दैनिकांमध्ये त्यांनी पर्यावरणाविषयी विपुल लिखाण केलं आणि मराठीमध्ये पण केलं. मानविकांना माहिती असेल, मराठीमध्ये विपुल लिखाण केलं. मला आठवतं बेळगावला मी तरुण भारतमध्ये असताना बहुतेक वेळा वार्षिक दिवाळी अंकांमध्ये असेल किंवा वर्धापन दिनाची शंकामध्ये असेल, माधव गाडगिळ यांचा लेख असायचाच. त्यांना सांगितलं की ते द्यायचे. नंतर ते काही फीचर सर्व्हिसेसशी कनेक्टेड झाले, युनिक फीचर असेल किंवा अशा फीचर सर्व्हिसशी कनेक्टेड झाले, ते लेख त्यांचे सगळीकडे सर्क्युलेट होत गेले. त्यामुळे माध्यमांना जे रेडी मटेरियल मिळायचं की पर्यावरणाचं आत्ता काय स्टेटस आहे तो माध्यमांना त्याचा तो आता मिळणार नाही अशी एक भीती त्यामुळे निर्माण झाली. दुसरा माझा मुद्दा असा आहे की एकाच घरात 2 मोठे लोक जन्माला येण्याचं दुसरं उदाहरण समोर आपल्याला कन्याशाळेत दिसतं तेवढं एकच आहे, म्हणजे धोंडकेशव कर्वे आणि रघु कर्वे. तसंच इकडे एक आहे की धनंजयराव गाडगिळ आणि माधव गाडगिळ हे एकाच घरात जे एकानं इंग्रजीमधल्या अर्थाला म्हणजे माधव गाडगिळ अर्थ हे केलं, एकानं मराठीच्या अर्थाला अर्थ मिळवून दिला. म्हणजे एकानं एक केलं, गाडगिळ फॉर्म्युला तयार केला. धनंजयराव गाडगिळांचा गाडगिळ फॉर्म्युला खूप लोकप्रिय होता की ज्याच्यामुळे केंद्रानं आणि राज्यांमधलं उत्पन्न एकमेकांना कसं वाटून घ्यायचं हे त्यांनी फॉर्म्युला तयार करून दिला होता. 50, 40, 10 वगैरे असे ते गुण त्यांनी दिले होते. आणि माधवराव गाडगिळांनी एक वेगळा फॉर्म्युला दिला, म्हणजे तो पर्यावरणाचा फॉर्म्युला दिला. धनंजय हे नाव अर्जुनाचं आहे. धनंजय गाडगिळांनी अर्थाचा बरोबर नेम साधला आणि माधवराव गाडगिळ हे कृष्णाचं नाव आहे. त्यांनी पर्यावरणाची गीता सांगितली. जर आपण वेगळ्या प्रकारे बघितलं अजून एक गोष्ट आहे की माधवरावांच्या पत्नी त्यांनी
सुलोचनाबाई त्यांनी याच्याबद्दल आपल्या मान्सूनबद्दल आणि हवामानाबद्दल राईट प्रारूप मांडलेला आहे आणि ते मान्य केलेलं आहे. बरोबर. म्हणजे एकाच घरामध्ये एवढी गुणवान आणि गुणवान माणसं येऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचं जे डेफिनेशन केली माधवराव गाडगे यांनी ती सर्वात महत्वाची. पर्यावरण म्हणजे निसर्गानं भविष्याशी केलेला करार असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे चिरंतन ज्याला आपण परपेच्युअल डेव्हलपमेंट म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आपण, की विकास आपण आता 2026 करायचा नाही तर 2036 2046 म्हणजे पुढच्या पिढीसाठी आपल्याला विकास करायचा आहे. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं जे मॉडेल आहे ते विकसित करण्याचं काम किंवा ते लोकांसमोर आणण्याचं काम हे केलं. आता आपण काय बघतो 2026 मध्ये मॉल दिसतंय, सगळं दिसतंय आपल्याला. नंतर काय आहे? पेट्रोल नाही, डिझेल नाही, काही नाही, पाणी नाही, हवा नाही, काही आपल्याला मिळणार नाहीये, कारण आपण भविष्याचा विचारच करत नाही. माधवराव गाडगे एका वाक्यात सांगितलं होतं की पर्यावरण म्हणजे निसर्गानं भविष्याशी केलेला करार आहे. तो आपण करार आपण मोडताच कामा नये. त्यामुळे हा ज्या प्रकारे दोन्ही गाडगे मोठं काम केलं आणि म्हणजे सातारच्या मातीतले दोघंही होते ते सर्वात महत्वाचं आहे. आणि ठीक आहे, त्यांच्या श्रद्धांजली सभेला इथं सुद्धा कमी आहे, त्यांच्या अंत्ययात्रेला लोक कमी असतील, पण माझं दुसरं मुद्दा आहे की आपण ते काम पुढे नेणार आहोत. हा सर्वात महत्वाचा. मला आठवतं मी सकाळमध्ये इथं असताना राजेंद्र शेट्टे सगळं माहिती, ते सुद्धा पर्यावरणमध्ये शास्त्र देतात. म्हणजे टेरे पॉलिसी सेंटर म्हणून NGO पण एक आहे. आम्ही रहमतपूरमधली सकाळच्या माध्यमातून आम्ही तिथली कमंडलू नदी स्वच्छ केली आणि कमंडलू नदी स्वच्छ केली तेव्हा राजेंद्र शेट्टेंना मी हाच गोष्टी विचारला, तुम्ही आता इथं आहात, तुमच्या निमित्तानं सगळं रहमतपूर गाव गोळा झाले, आज जर आपण कमंडलू नदी परत गेलो आहे तशी परिस्थिती परत पूर्वीसारखंच तसं आहे. म्हणजे ते जे काम एखाद्या माणसानं सुरू केलेलं असतं ते पुढे लोक सुरू करणार आहेत का, पुढे चालू ठेवणार आहेत का? राजकीय नेत्यांना वारसदार असतात, कार्यकर्ते असतात, अनुयायी असतात. पर्यावरणवाद्यांना अनुयायी कार्यकर्ते नसतात, हे श्रद्धांजली सभेवरून पण आणि अंत्ययात्रेवरून पण सिद्ध झालेले. मग ते आपली जबाबदारी लागते, ते आपण करायचे का? सातारा हे का माधवरावांना महत्वाचं वाटलं, त्यांनी अर्थकारणाशी का जोडलं होतं? हा सह्याद्रीचा सगळा पट्टा जो पश्चिम घाट म्हणतो तो मान्सूनशी महत्वाचं निगडीत आहे आणि मान्सूनवर आपल्या अर्थव्यवस्था निगडीत आहे. साधं सोपं एक समीकरण आहे. जर हे सगळं बिघडलं, आता आपण बघितलं 6 महिने पाऊस पडला, नको तितका पाऊस पडला, हे सगळं पर्यावरणाचं बिघडलेलं गणित आहे. हे मागच त्यांनी मॉडेल मांडलेलं होतं. त्यामुळे आपल्याला नुसतं ठीक आहे आपण सभा घेऊ, अनेक ठिकाणी अशा सभा होतील, अजून काही गोष्टी होतील, त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतील, पण आपण प्रत्यक्ष पद्धतीने काही करणार आहोत का? आणि मला वाटतं श्रोत्री असतील, पुरुषोत्तम पाटील असतील, त्यांच्या अशा अनेक संस्था आहेत, तरी भविष्य काळामध्ये ती जबाबदारी घेतली पाहिजे की माधवराव गाडगे जरी संपले असतील, जसं दाभोळकर गेल्यावर मी एक दाभोळकर म्हणून सबक झाले, एक दाभोळकर गेले असते तर आम्ही अनेक दाभोळकर समोर आहेत, तसे एक गाडगे जरी गेले असतील तर आपण अनेक गाडगे म्हणून समोर यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आज मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. श्रद्धांजली वाहतो. नमस्कार. माधव गाडगे यांच्याबद्दल बरेच वर्तमानपत्रातून किंवा आता सुद्धा आपल्या अनेक जणांनी विचार व्यक्त केले. काही वेगळ्या गोष्टी मोजक्यात मी सांगेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडगीळ हे परिस्थितीच्या किंवा प्रवाहाच्या उलट पोहू शकणारे असे शास्त्रज्ञ होते. आज सुद्धा माझा जो लेख आलेला आहे त्या लेखात संपादकीय बदल झाले. त्याचं शीर्षक असं होतं की रक्तबंबाळ योद्ध्याची खेळ, आणि तो रक्तबंबाळ कसा झाला होता हे आम्ही अनुभवलं. त्यांची माझी पहिली भेट मला अजूनही आठवते. बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाडेफाटा ह्याच्या मधल्या हायवेला जनरली सातारकर जात नाहीत, कारण एक तर पुण्याला जातात तिकडनं जातात, कोल्हापूरला जातात तिकडनं जातात, मधला काहीच नव्हतं. आणि मंदार दातार आणि गाडगीळ कोकणात असताना या वेस्टर्नच्या अभ्यासाच्यासाठी त्यावेळेस त्यांची फोन आले होते आम्हाला की राजवाड्यातर्फे कुठेतरी भेटू आपण आणि काहीतरी करूया. तिकडे काय आम्हाला जाणं शक्य नव्हतं हॉस्पिटलवर, पण मग जाताना सातारला थांबतो म्हटले. कुठेच थांबले तर त्या 2 मधल्या पॅचमध्ये एकच टपडी होती चहाची, त्या तिथं थांबल्या. तिथं जवळजवळ 2.5 तास आम्ही बोलत होतो. म्हणजे ते बोलत होते आम्ही. पण त्यानंतर मात्र जवळजवळ 5-6 वेळा त्यांची सातारा भेट झाली. पुण्यामध्ये कास्टच्या संदर्भात युनिव्हर्सिटीची जी लोक आली त्यांची इथेही आले, पण मुख्य जी सभा झाली त्यांची ती पुण्यामध्ये झाली. त्या तिथं महाबळेश्वरला एक अर्चना गोडबोलेंनी एक मोठी कन्व्हेन्शन घेतलं होतं.
तर तिथं अशा अनेक ठिकाणी त्यांच्या माझ्या भेटी झाल्या. त्यांच्या घरी येण्याचा योग आमच्या होता. 2 वेळा आमच्या यवतेश्वरच्या घरी आणि 2 वेळा आमच्या साताऱ्याच्या दोन्ही घरात ते आले. यवतेश्वरच्या घरी असताना घरचं बांधकाम संपत आलं होतं त्यावेळी ते आले होते आणि त्यावेळी त्यांच्या हस्ते झाडं लावली. सुनील मोहितेनं वारसाचं झाड आणून दिलं होतं आणि बकुळीचं झाड एक आमच्याकडे होतं. ते दोन्ही रोपं त्यांच्या हस्ते लावली होती. दुर्दैवानं वारसाचं झाड तिथं रुजलं नाही. ही घटना बघा की वारस मात्र रुजला नाही आणि बकुळ मात्र रुजली, आज मोठी फोफवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा असं शासकीय किंवा ब्युरोक्रेसी, आपण जी नोकरीशाही म्हणतो, यांच्या ब्लॅकलिस्टमधला तो शास्त्रज्ञ होता हे मान्य, उत्तरार्धात झाले. परंतु त्यांना पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणायच्या अगोदर, पर्यावरणीय संकल्पना यायच्या अगोदर ते परिसर शास्त्रज्ञ झाले. त्यांचं मुख्य ओळख करून देतात ते परिसर शास्त्रज्ञ म्हणायचे. आणि पर्यावरण शब्द नंतर पुण्याला गर्दी जमली नाही, साताऱ्यात गर्दी कमी आहे, ठीक आहे, आपण स्वतःच करत ठेवू. म्हणजे गिरीश कुबेरांचा अग्रलेख वाचल्यानंतर मी त्यांना असे लिहिले होते की आपण मुरजाळ आहोत. हे माझे एका वाक्यात त्यांना SMS गेला होता. परंतु सांगायचा मुद्दा हा की आज कर्नाटकामध्ये त्यांनी उभं आयुष्य, त्यांचं जे कृतीशील आयुष्य होतं ना, ते कर्नाटकच्या जंगलात त्यांनी घालवलेलं आहे. मग ही सगळी उदाहरणं ना ती त्या जंगलात. निवृत्तीनंतर ते जसं हार्वर्डमध्ये मोठी पदवी मिळून ते ओढीनं भारतात आले, ते निवृत्तीनंतर कर्नाटकातनं ते पुण्यात. पुणेकरांनी त्यांना पुण्याच्या 2 संस्थांमध्ये ते होते. बाकी आता मी जास्त बोलत नाही, परंतु ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर हे सगळे त्यांनी इकडचे अभ्यास सुरू केले होते की जे त्यांनी लहानपणी साताऱ्यात, पुण्यामध्ये आसपासच्या जंगलात त्यांनी वडिलांचा किंवा इतर तज्ज्ञांचा बोर्ड इरावती करवायचे होते फिरले. तर ते सगळं अनुभव होतं, ते त्यांनी अभ्यास केले. थेट गडचिरोलीमध्ये पण होतं. 4-5 वर्षापूर्वी गडचिरोलीमध्ये काही महिने जाऊन राहिले होते. तर त्यांचा जो अभ्यासाचा हेतू होता तो परिसर आणि पर्यावरण चक्रामध्ये माणूस देखील एक आहे आणि त्या माणसाला देखील आपण संरक्षण द्यायला हवं यासाठी होता. संयुक्त वन व्यवस्थापन समिती म्हणजेच काय, तर स्थानिक माणूस आणि वन खातं यांची एकत्र समिती स्थापन करा. हे त्यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ते त्यांचे सल्लागार होते आणि त्या सल्लागार असताना त्यांनी ती मांडणी करून त्यांनी ते करून दाखवलं. हार्वर्डमध्ये त्यांचा अभ्यास जगामध्ये एकमेव का झाला होता, तर त्यांनी पर्यावरणाचं किंवा परिसरशास्त्राचं गणिती मॉडेल किंवा प्रारूप मांडलं होतं. तर गणिती प्रारूप म्हणजे काय, त्यांची साताऱ्यात आकाशवाणीला मी मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांच्याशी मी त्यांना विचारले गणिती प्रारूप का तुम्ही असं म्हणता, तर ते म्हणले 4 मूलभूत शास्त्र आहे. त्याचं पहिलं शास्त्र आपण उघडपणे बघतो सजीवांच्याकडे, तर ते बायोलॉजी असतं. बायोलॉजी हे त्या परिस्थितीनुसार प्रत्येक गावात देखील बदललेलं असतं. ती झाडं खंडात बदललेलं असतं, प्रत्येक ठिकाणी बदललेलं असतं. बायोलॉजी जर चिरफाड केली आपण आणि थोडंसं मुळाशी फिजिक्स येतं. म्हणजे आपण घास चावणं, ते गिळणं, रक्ताभिसरण होणं, जे पण हे सगळं फिजिक्स आहे. आपल्या मानवी शास्त्र ते सजीवांच्या सर्व शास्त्राच्या बऱ्याच सिस्टीम आहे फिजिक्स. त्या फिजिक्सच्या मुळाशी गेलं तर केमिस्ट्री, मग वेगवेगळे संयुग आहे, पाचकद्रव्य आहे, सगळं म्हणजे आपल्याच नाही इतर तर ती केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीच्या मुळाशी गेलो आपण, रसायनशास्त्राच्या मुळाशी गेलो तर गणित येतं. बायोलॉजी पृथ्वीवर आहे, बाकी ठिकाणी फार माहीत नाही कुठं अंतरिक्षातलं कुठे. फिजिक्स हे प्रत्येक ग्रह टू ग्रह बदलतं. का बदलतं, तर त्याला ग्रॅव्हिटी हा त्याचा हे असतो. त्याच्या पुढे गेलो आपण की अंतरिक्षात देखील केमिस्ट्री आहे, पण केमिस्ट्री देखील तापमानानं बदलू शकते. एकच धातू वेगवेगळ्या तापमान वेगळी गुणधर्म करतो. पण मॅथमॅटिक्स मधलं सगळीकडे कॉमन हे त्यांनी सांगितलेलं. आणि म्हणून म्हणजे गणिती प्रारूप जे असतं ते कधीही बदलणार नाही, हे त्यांचा आकाशवाणीच्या वेळी आमच्या बोलताना उल्लेख केला. दुसरी गोष्ट त्यांना मी सहज विचारली की यवतेश्वरच्या आमच्या घराच्या बाबतीत त्यावेळी बरीच लोक ते म्हणले काहीही नाही, तुम्ही जे बांधताय ते तुम्ही स्वतःसाठी बांधताय. तुमच्या आसपास जे 1 एकर 2 एकरचे जैवविविधता तुम्ही वाढवणार असाल तर जरूर ते तुम्ही करा. हे त्यांचं स्पष्ट मला स्वतः दिलेलं तिथलं उत्तर होतं. त्यांचा मुद्दा हा होता की माणूस हा निसर्गाला घेऊन जायला पाहिजे. माणूस हा
सर्व प्राण्यांच्याकडे नैसर्गिक काही ना काहीतरी असतो. माणसाकडे सर्व नैसर्गिक आहे, पण एकच अनैसर्गिक गोष्ट आहे ते म्हणजे मेंदू. तो मेंदू सगळ्याची किरपड करायला लागला. मेंदूची वाढ आणि विकास हा नको एवढा झालेला आहे आणि त्यामुळे सगळं आपल्याच पायावर आपण पुराण की हा त्यांचा जो दृष्टिकोन होता ना तो दुसऱ्या कुठल्या शास्त्राने घेतला. आणि त्यांचं अनेक वेगळे पण असं आहे की जे मी आवर्जून सांगितलं कालच्या लेखात लिहिलंय की त्यांनी ते मराठी उत्तम वाचक, अभ्यासक आणि साहित्यिक होते. त्यांचे तुम्ही भाषणं बघा, त्यांचे तुम्ही लेख बघा, त्यांचे तुम्ही विचार बघा, त्याच्यामध्ये मराठी परंपरा आणि मराठी साहित्याचं प्रत्येक वेळी डोकावलेलं दिसतं. साहित्य परिषदेनं सांगायला मला चांगला अभिमान होता, मी तर कुठली नाहीये, पण मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखेने त्यांचा सत्कार घेतला. त्यांचा शाहूपुरामध्ये मोठ्या त्यावेळेस त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्काराचा आनंद मला एकाच कारणासाठी झाला होता की तो माझ्या पाठीवर दिला होता. सातारा त्यांचं नातं म्हणलं तर तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्ट शकतो. कासला ते जायचं म्हणून आले होते. मंदार आणि इथं धनंजय कुलकर्णी आलेले मगाशी बोलले ते मी आणि गाडी गेली. आम्ही 4 जण कुलकर्णीच्या घरी गेलो. नाही, अगोदर कासला गेलो. कासवरून कुलकर्णीच्या घरी पाहुणचार झाला आणि मग त्या हॉस्पिटलच्या इथं मला सोडायला म्हणून आले. तर त्यावेळी बोलता मी त्यांना असं म्हणलं ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हणजे मोठा धनेश पक्षी हा साताऱ्यात दिसतोय. मी गाडीतून उतरलं ते म्हणले थांबा म्हणजे कुठे दिसतोय. म्हटलं या जागेपासून देवी चौकापासून फक्त 100 मीटर ते 500 मीटर अंतर दिसतो. ते म्हटले आता गाडी आत नको नेला तुझ्या स्कूटरवर. माझ्या स्कूटरनं ते गुरुवारबागेपाशी आले. गुरुवारबागेच्या पलीकडे पवारांचं घर आहे. त्या घराच्या दक्षिणनं आपल्याला समोरच्या झाडामध्ये तो दिसतो. दुपारचे 2-3 वाजले असेल गॅरंटी नव्हती. आम्ही पहिल्यांदा दीपक्षी मधुसूच्या कडेच्या त्या पलीकडच्या बोळापाशी आलो. तिथे एक पिंपळ आहे. त्या पिंपळाची फळं पण त्याला आवडायची म्हणून तो तिथं पक्षी बसायचा. तिथनं तो उडायला तिकडे जायचा. असं सलग 3 वर्ष तो आला. नंतर आला तर तो मोठा 2.5-3 फुटाचा पक्षी असतो. ग्रेट पॉईंट ऑफ म्हणजे मोठा धनेश. हा जो पक्षी आहे तो बघायला मी आणि ते आम्ही अक्षरशः 9 ते 10 फुटावर तो पक्षी बघितलेला आहे त्यांच्याबरोबर. ते बघतात असे फोटोच पाहिजे. आणि त्यावेळी त्यांनी मला एक सांगितलं म्हणजे सातारच्या परिमाण मी का पडलो याचं उदाहरण म्हणजे हे असं आहे. ते मला अजूनही अनुभव तो काका आहे. मी ते सतीश पांडे नंतर आलो पुण्याला. परंतु ग्रेट पॉईंट हॉर्नबिल कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी भारतात दिसत नाही. आपला योग म्हणून तो तिथं आला आणि तो दर 10 ते 12 दिवस असायचा. गणपती ते दसरा या दरम्यानच असायचा. आणि धुकं पावसाळा याच्यात तो याचा कोयनेच्या जंगलात नाही राहणार. कारण कोयनेच्या जंगलात आहे पण कमी आहे. आता तर खूपच कमी राहिले. पण ते त्याला बघायला त्यांनी मला सांगितलं की एवढा जंगल प्रचंड बघणारा माणूस, जंगलात राहणारा जंगलापैकीच एक झालेला माणूस, पण तो पक्षी त्यांनी इतक्या जवळून पहिल्यांदा होता. आपलंही भाग्य आणि त्या पक्षाचंही भाग्य की हा मोठा पक्षी सलीम अलींच्या बोट धरून ज्यांनी पक्षीशास्त्र शिकले त्या माणसांना बोलतात. अशा अनेक आठवणी आहेत. त्यांच्या रानवाटाच्या तर्फे आम्ही इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम घेतला होता त्यांच्या व्याख्यानाचा. कास आणि वर्ल्ड हेरिटेज झाल्यानंतर म्हणजे जागतिक वारसा हक्क मिळाल्यानंतर ती परिस्थिती असल्यानंतर विषय होतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणजे काही फरक पडत नाही म्हटलं. पहिला फरक तुमच्याकडे पडला पाहिजे हे त्यांचं वाक्य होतं. त्यानंतर त्यांना आम्ही योगायोगानं आम्ही घर घेतलं ते त्यांच्या जागेतच पुढच्या काळ्यांच्या गावामधून काळ्यांच्या जागेत. आत्ता गाडगेडचा वाडा जिथं विराटकर राहतात त्याच्या बॅकसाईडतच आम्ही मागच्या त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या शेजारी तिथं राहायला आलो. तर ते म्हणजे तुम्ही आमच्या पाठीशी आले. त्यांच्या सहीनं मंदार दातारकडनं धनंजय कुलकर्णी मला त्यांचं सह्याच्याला प्रेम पाहणे हे आत्मचरित्र जे आहे ना त्यांच्या सहीनं माझ्याकडे आलं. त्यांनी पाठवलं होतं. मला त्या कार्यक्रमाला जायला मिळत नव्हतं पण त्यांनी पाठवलं होतं. असे अत्यंत द्रष्टा आणि तेवढंच तो कोकणस्थ म्हणू शकतो विचारायला. त्यांना जे पाहिजे ते करायचे. नॉनव्हेज सगळं त्यांच्या आवडीचं नॉनव्हेज हे मी त्यांना सहज विचारतो तुमचं काय मत आहे काय खाणार का घरी जेवायला आपल्याला आवडीचं नाही. तर खेकडे हा त्यांचा आवडीचा लागतो. तुम्हाला कोणाला माहिती किती माहिती नाही पण त्यांचा आवडीचा छान हे काय होतं खेकडा. ते म्हणजे मला खेकड्याची डिश आवडतं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मला वाटते 5:15 वाजले आपलं सुरुवातीमध्ये 1 तास झाला. मी इथं थांबतो. माझ्या स्वतःतर्फे आहे आपल्या पुस्तकप्रेमी समूहातर्फे आहे रानवाटाच्या अध्यक्ष ज्याचे पुरुषोत्तम पाटील इथं बसलेले आहेत
तर या सगळ्या आमच्या परिवारातर्फे आपण त्यांना श्रद्धांजली देऊया आणि नांदल साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण काहीतरी कृतीशील सजन हे करूया. कुठला तरी उपक्रम सवडीनुसार आपल्या समूहातही आणि रामनाथाच्या आमच्या बाकीच्या ग्रुपमध्ये पण आपण काही योजना काही करता येतील का बघूया. मासिक करू आपण 12 कार्यक्रम करू. हा म्हणजे ते जे आपण म्हणजे आपण महाराष्ट्राला एक आदर्श आहेत. आपण जसं दामोदरांच्या वेळेला केलं होतं दर तसं महिन्याला आपल्याला करता येईल अनेक योजना काहीतरी एक दिवस एका महिन्यात सोहमला बघू. हा. आणि एका महिन्यात चित्र प्रदर्शन काय असं काही मतदार दातारला मी काल फोन केला होता. तो आज म्हणलं येतो आज ते उद्या सकाळी येणार साताऱ्याला. पुस्तक पडतो. तर अशा अनेक काही उपक्रम आहेत. मुलाखत आहे अशा अनेक आपल्यातर्फे आपण जाऊन आपलं समाधान म्हणून तरी करूया. 12 कार्यक्रम तरी करू. हा. तर तसं आपल्याला किती तारीख 12 कार्यक्रम 12 कार्यक्रम एक महिन्याला एक असे आपण कार्यक्रम करूया. सातारा 12 कार्यक्रम आज जरी लोकांना त्यांचं महत्व कळलेलं नसलं तरी उद्या मात्र कळेल आणि त्यावेळी पस्तावाची परिस्थिती येऊ नये त्यांना पश्चातापाची पाळी येऊ नये एवढं तरी आपण त्यांच्यामध्ये जागृती करूया. पुन्हा एकदा सर्वांनी धन्यवाद.